आई मकर संक्रांत स्पेशल काय बनवणार? तिळाचे लाडू बनवू की पोळी बनवू? तिळाची पोळी बनव. चालेल. तिळाची पोळी बनवण्यासाठी मी इथे 1/2 किलो तीळ घेतले होते. ते आपण तडतडेपर्यंत भाजून घेऊया. आता 1 कप शेंगदाणे आपण भाजून घेऊया. 2 ते 3 मिनटं आपण ह्याला परतवून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे सुद्धा भाजले गेलेले आहेत. आता 1 वाटी सुकं खोबरं घेऊया. तो सुद्धा आपण खरपूस भाजून घेऊया. त्याच वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी बेसन घेऊया आणि बेसन सुद्धा सुगंध दरवळेपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेऊया. 1/2 किलो तिळाप्रमाणे 1/2 किलो गूळ घ्या आणि आपण हे सुद्धा मिक्सरला लावून घेऊया. 2 ते 3 सेकंद मिक्सर फिरवून घ्या. अगदी तेल सुटेपर्यंत फिरवू नका आणि त्यामध्ये 1.5 चमचा वेलची आणि जायफळची पूड घाला. कणिक मळण्यासाठी 1/2 किलो गव्हाचं पीठ, 1/2 कप बेसन आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे मोहन घालूया. सुरुवातीला हे मोहन आपण हाताच्या मदतीने ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया. असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे हे मोहन मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून हे कणिक घट्टसरच मळून घ्या, म्हणजेच आपली गुळपोळी एकदम खुसखुशीत तयार होईल. अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता तेल लावून पुन्हा थोडं मळून घ्या आणि याला झाकण देऊन अर्धा पाऊण तास ठेवून द्या. तुम्ही इकडे बघू शकता आपलं कणिक मस्त असं मुरले गेलेलं आहे. आता त्यातला आपण छोटा गोळा घेऊया. जसं आपण पुरणपोळी तयार करताना पारी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला असं गोळाकार बनवायचं आहे आणि आपल्या मुठीमध्ये जेवढं सारण येते तेवढंच आपण सारण यामध्ये भरून घेऊया. आता बोटांच्या मदतीने हे सारण गचगचीत भरून घेऊया, जेणेकरून सगळीकडे सारण भरलं जाईल. आता आपल्याला हे मोदकासारखं बंद करून घ्यायचं आहे आणि उरलेलं कणिक काढून घेऊया. आता हे तयार झालेलं गोळा आपण हाताच्या मदतीने दाबून घेऊया, जेणेकरून सारण सगळीकडे पसरून जाईल. ही तेल लाटण्यासाठी तांदळाचं पीठ लावा, जेणेकरून ते पोळीपाटाला चिकटणार नाही. ही पोळी तुम्ही कशीही लाटा आणि कितीही पातळ लाटा तरीसुद्धा फाटत नाही. आता आपण तवा गरम करूया आणि ही पोळी भाजून घेऊया. सुरुवातीला कडेकडेने कालता फिरून घ्या, नंतर तिला उलटून घ्या. आता त्यावर तूप किंवा तेल घालूया. ही तिळाची पोळी पातळ लाटली ना की शक्यतो ती फुगत नाही. पातळ असल्यामुळे एकदम मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते. आता ही पोळी जाड आहे त्यामुळे फुगलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी फुगलेली आहे. इकडे आपल्या सर्व तिळाच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आणि याच्या आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेल्या आहेत त्या. तयार केलेल्या सारणापैकी इकडे अर्धा सारणाचाच वापर झालेला आहे. उरलेल्या सारणाच्या तुम्ही तिळपोळ्यासुद्धा करू शकता किंवा तिळगुळचे लाडूसुद्धा करू शकता. तुम्हाला ही तिळपोळीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.